मित्रो, शिरूर ताजबनमध्ये घडलेली ही घटना केवळ एक खून नाही तर समाजाला आरसा दाखवणारी गंभीर चेतावणी आहे. घराच्या चार भिंतीआड घडणारे वाद, दारूचं वाढतं व्यसन आणि आणि तणावग्रस्त नातेसंबंधातूनच अशा धक्कादायक घटना जन्म घेतात. आज इथे पती पत्नीचं नातं रक्तानं माखलेलं आहे. विश्वासाचा गळा आवळला गेला आहे. दारूच्या नशेत वाद वाढला, क्षणातच ताप उफळला आणि एका पत्नीने पतीचं डोकं भिंतीवर आपटलं, गळा आवळला, निर्घुण कृत्य केलं. सुरुवातीला बनावट कथा रचली गेली, पण पोलिसाच्या कुशल तपासाने सत्य लपून राहिलेलं नाही. अवघ्या काही तासातच गुन्हा उघडकीस आला. तीव्र चौकशी, ठोस पुरावे आणि अखेर कबुली. मित्रो, ही बातमी केवळ थरारक नाही, ती प्रश्न विचारते. दारू, राग आणि मौन याची किंमत समाज किती दिवस मोजणार? या प्रकरणातील प्रत्येक धक्कादायक तपशील, तपासाचा थरारा आणि सामाजिक परिणाम आता थेट तुमच्या समोर. शिरूर ताजबंद येथे पत्नीने तिच्या पतीचा केला खून. अहमदपूर तालुक्यातील शिरूर ताजबंदमध्ये घडली एक खळबळजनक घटना. एका पत्नीनेच तिच्या पतीचा खून केला. सुरुवातीला बनाव रचला, पण पोलिसांच्या कुशल तपासामुळे सत्य समोर आले. प्रशांत प्रकाश गायकवाड 36 वर्षांचा आणि त्याची पत्नी अर्चना 30 वर्षांची. दीर्घकाळ चाललेल्या कौटुंबिक वादामध्ये अर्चना काही काळ माहेरी होती, परंतु 5 महिन्यांपूर्वी ती परतली आणि वाद पुन्हा उफाळून आले. बुधवारी सायंकाळी अर्चनाने अचानक पती बेशुद्ध पडला आहे असा बनाव रचला. प्रवीण गायकवाड याला तातडीने बोलावले. प्रशांतला रुग्णालयात नेल्यावर डॉक्टरांनी मृत घोषित केले. सुरुवातीला अर्चनाने सांगितले की दारूच्या नशेत पती मारहाण करत होते. मी स्वसंरक्षणासाठी ढकलले आणि त्यांचा मृत्यू झाला. पण शरीरावरील जखमा आणि गळ्यावरील खून पाहून पोलिसांना संशय आला. शवविच्छेदन अहवालात स्पष्ट झाले, डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे मृत्यू झाला. अहमदपूर पोलिसांच्या उपनिरीक्षक स्मिता जाधव आणि टीमने अर्चनाची कसून चौकशी केली. पोलिसांचा दबाव आणि तपासाचे कौशल्य पाहून अर्चनाने कबुली दिली. दारूच्या नशेत असलेल्या प्रशांतचे डोके भिंतीवर आपटवून आणि दोरीने गळा आवळून मी त्याचा खून केला. प्रवीण गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवर भारतीय न्याय संहिता 2023च्या कलम 103(1) नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.